नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. दुपारचे 12 वाजता आहेत. पाहुयात आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. थराद प्रकरणात चाकणकर सॉफ्ट टार्गेट, बुवाबाजीला उत्तेजन देणारी RSSची भूमिका, शिवसेना नेते संजय राऊतांची टीका, खरातला शुद्ध करून भविष्यात भाजपमध्ये घेतलं जाईल, राऊतांचं वक्तव्य. साताऱ्यातील पराभवावरून महायुतीतील धुसफूस समोर, आमच्या उमेदवारांवर खोटे गुन्हे दाखल केले, पालकमंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य. आमचे उमेदवार फोडले, शंभूराज देसाईंचा आरोप. नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात अध्यक्ष असलेल्या संस्थानाच्या ट्रस्टींची चौकशी होणार असल्याची माहिती. मिरगाव येथील संस्थांवर पत्नीसह निकटवर्तीय विश्वस्तपदी रुपाली चाकणकर देखील संस्थांवर ट्रस्ट. भंडाऱ्यात पालकमंत्री पंकज भोयर यांच्या जनता दरबारात तक्रारींचा पाऊस. प्रलंबित प्रश्न, भ्रष्टाचार आणि प्रशासकीय ढिसाळ कारभारावरून पालकमंत्र्यांसमोर तक्रारींचा डोंगर उभा. युद्धजन्य परिस्थितीमुळे बीडमध्ये आधुनिक चुलींची मागणी. चुलीमध्ये लाकूड, कोळसा, गोवऱ्या यांसारख्या इंधन वापरलं जाणार. चुलीमध्ये धुराचाही त्रास होणार नसल्याची माहिती. बीडच्या खालापुरातील ग्रामस्थांचा उपोषणाचा 5वा दिवस. पोलिसांकडून अजूनही कारवाई नाही. संबंधित गाव गुंडांवर तडीपारीची कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांचं आंदोलन. चंद्रपूरच्या पाथरी वनविकास महामंडळ वणी परिक्षेत्रात पट्टेदार वाघ कुजलेल्या अवस्थेत आढळला. वाघाच्या मृत्यूचं कारण अद्याप पुढे नाही. वनविकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांची माहिती. वाशिमच्या मारेगाव शहरातील अंगणवाड्यांची दुरवस्था. मुलांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर. पालकांना मुलांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती. पुण्याच्या मंचरजवळ बसची कारला धडक. धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, 2 मुलं गंभीर जखमी. जखमींवर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू. शिरूरच्या हॉटेलमधून भरदिवसा मंगळसूत्र लंपास. 2 चोरटे फरार. घटना CCTVत कैद. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.